नमस्कार. आज आपल्या लोकसंघर्ष पक्षाची पुणे लोकसभा निवडणूक 2024 या पार्श्वभूमीवरती जाहीर सभा आयोजित करण्यात आलेली आहे. नागरी समस्या ज्या आपल्याला रोज भेडसावतात त्या केंद्रस्थानी ठेवून आपण हे कार्य चालू केलेलं आहे. पुण्यातले काही शिक्षित वकील मंडळी असतील, कष्टकरी लोक असतील, सामान्य घरातली लोक असतील, त्यांनी सर्वांनी एकत्रित येऊन हा पक्ष स्थापन केलेला आहे. आणि या माध्यमातून आपण पहिल्यापासून ठरवलेलं आहे की निवडणुकींना सामोरं जायचं. त्याचं कारण असं की सामान्य लोक, कष्टकरी लोक आणि शिक्षित लोक ही सक्रिय राजकारणापासून लांब आहेत. त्यामुळं आपल्या ज्या दैनंदिन समस्या आहेत त्याच्याकडं प्रस्थापितांचं दुर्लक्ष झालेलं आहे. मग आपणच जर व्यवस्थित गेलं नाही, ह्यांना समजून सांगितलं नाही, तर आपल्या समस्या सुटणार कशा? ट्रॅफिक असेल, रोजचं प्रदूषण असेल, भेसळयुक्त अन्न असेल, भ्रष्ट प्रशासन असेल, सरकारी काम 6 महिने थांब हा आपला रोजचा अनुभव असेल, या गोष्टी थांबणार कधी? कुणीतरी सुरुवात केली पाहिजे ना. आज देशाला सक्षम पर्यायाची गरज आहे, आप सगळ्यांना माहिती. मग तो सक्षम पर्याय निर्माण करणं ही कुणाची तरी जबाबदारी आहे ना. मग ती आपलीच तर जबाबदारी आहे. मग आम्ही त्या दिवशी म्हणलं की पुण्यामध्ये जे घडतं, जे पुणेकर विचार करतात ते नंतर देशभर फॉलो केलं जातं. आपल्या देशाचे एक महत्त्वाचे वकील, ज्येष्ठ विधिज्ञ, आपल्या मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश, महाराष्ट्राचे गव्हर्नर MC छागला सर यांनी त्यांच्या रोजेस इन डिसेंबर पुस्तकामध्ये पण लिहून ठेवले, व्हॉट पुणा थिंक्स टुडे इंडिया विल थिंक टुमॉरो. म्हणजे आज जे काही पुण्यात विचार चालू आहे ना, तो भविष्यात देशात केला जातो. मग त्याचा आपल्याला अनुभव आहे. शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा पहिला नांगर इथंच फिरवला, तोरणा पहिला इथंच जिंकला. त्याच्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी पहिली विदेशी कपड्यांची होळी इथंच पेटवली, मग ते देशभर पेटलं. म्हणजे जेव्हा जेव्हा देशाला काहीतरी नवीन आवश्यक अशा विचारांची गरज आहे, ते देशामध्ये पहिलं पुण्यात सुरू झालंय बहुतांश वेळा. तसंच आज देशाला सक्षम पर्यायाची गरज आहे, ही देखील देशाची खूप मोठी नितांत गरज आहे. आणि ती आपण ओळखली, ती सर्वसामान्य देखील ओळखलेली आहे, पण त्यांना ते सांगता येत नाहीये किंवा त्यांना ते बोलता येत नाहीये, मांडता येत नाहीये. पर्याय नाहीये म्हणून देऊ निवडून असं परत होतंय. म्हणजे काय, तर सक्षम पर्याय नाहीये. मग सक्षम पर्याय निर्माण करणं, जसं सक्षम पंतप्रधान असणं गरजेचं आहे, तसं सक्षम विरोधी पक्षनेता पण असणं अत्यंत गरजेचं आहे. तर बॅलन्स राहील, लोकशाही नीट टिकेल. नाहीतर मग सगळं वेगळ्या मार्गाला जाईल. मग ज्यांना हे कळतं त्यांनी, लोकांनी एकत्रित येऊन हा पक्ष स्थापन केलेला आहे आणि व्यवस्थित जायचं ठरवलेलं आहे. आणि मागील वर्षभरापासून आपण गुंठेवारीची गरज नियमित करणं, पत्तेखेळा आंदोलन करणं, जेणेकरून ऑनलाईन जुगार बंद होईल, भ्रष्टाचाराच्या विरुद्ध विविध आंदोलनं करणं, सब रजिस्ट्रार लोकांना जाऊन भेटणं, त्यांना सांगणं की तुम्ही भ्रष्टाचार बंद करा, वेळ पडली तो उपोषण करणं, अशा अनेक विविध पर्याय, अशा अनेक विविध गोष्टी आपण केलेल्या आहेत. ट्रॅफिकसाठी देखील पुण्यातलं आपण 1000 लोकांच्या सह्या असलेलं पत्र मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे. त्याच्यावरती पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येऊन प्रशासनाने अहवाल मागवलेला आहे. म्हणजे तुम्ही हलवलं तर प्रशासन हलतं, फक्त योग्य पद्धतीने त्याचा पाठपुरावा केला पाहिजे. ज्यांना कळतं त्यांना निवडून दिलं पाहिजे. मग पर्याय सगळ्यांना माहिती की कुणीतरी काहीतरी सुरू केलं पाहिजे, सगळ्यांना वाटतंय हे. मग ज्यांना वाटतंय त्यांच्यासाठी आम्ही पुणे लोकसभा मतदारसंघातून एक पर्याय दिलेला आहे. लोकसंघर्ष पक्ष पुरस्कृत अपक्ष उमेदवार ॲडव्होकेट श्री योगेश माकणे सर यांनी पुणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरलेला आहे. अनुक्रमांक 28ला त्यांचं नाव असणार आहे आणि बॅटरी टॉर्च हे त्यांचं चिन्ह असणार आहे. तर त्यांच्या चिन्हासमोरचं बटन दाबून सक्षम पर्याय सक्षम करणं, हा विचार सर्वांपर्यंत पोहोचवणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळे आम्ही हा अर्ज भरलेला आहे. देशात अत्यंत हतबलतेचं वातावरण आहे, कुणीच काही करू शकत नाही. चांगली चांगली लोक देखील सगळं माहीत असून देखील शांतपणे बसलेली आहेत, असं सगळं वातावरण आहे. पण कुणाला तरी सुरुवात करावी लागेल, ती जबाबदारी सरांनी घेतलेली आहे. तर अशा वेळेला आपलं एवढंच काम आहे की त्यांच्या मागे आपण
उभं राहायला पाहिजे. आपल्याला काही कुठं तलवारीने ढाल घेऊन जायचं नाहीये गनिम कापायला. फक्त तुमचं बोटच तलवार एवढं लक्षात ठेवा आणि ते आपल्याला वापरायचंय. बटन दाबून फक्त तुम्हाला शस्त्र चालवायचं एवढंच सध्या काम करायचंय. आणि हळूहळू यातनं खूप पॉझिटिव्ह बदल पडतो. क्रांतीला सुरुवात ही अशीच होत असते. तर आपण ती सुरुवात केलेली आहे. त्याला आता प्रतिसाद तुम्ही द्यावा एवढीच आमची सर्वांची अपेक्षा आहे. आणि एक नवीन क्रांती सुरू झालेली आहे. त्याला सर्वांनी पाठबळ द्यावं ही आमची विनंती आहे. आता मी पक्षाचे अध्यक्ष आणि पुणे लोकसभाचे उमेदवार ॲडव्होकेट श्री योगेश माखने सर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं.